सोलापुरातून ही महत्त्वाची बातमी आहे। सोलापुरात 2 माजी महापौरांना पराभवाचा सामना करावा लागतोय। 2 माजी महापौर या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत। आकडेवारी आपण परत एकदा बघूयात। मुंबई महापालिकेतली 76 जागांवर सध्या भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। 26 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यानंतर 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकाही ठिकाणी आघाडी घेता आली नाहीये। तर शिवसेना युबीटीचे 60 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। मनसेचे 9 उमेदवार हे आघाडीवर आहेत। मुंबई अगदी हे ग्राफिक्स पाहता सौरभ पुन्हा एकदा हे सिद्ध होतंय की उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई आहे। कारण जर आकडेवारी पाहिली तर 76 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि 60 जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर आहे। आता एक मोठी बातमी आहे, वॉर्ड 145 मधून खैरुनिस्सा हे विजयी झालेले आहेत। खैरुनिस्सा हुसैन या विजयी झालेल्या आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच वॉर्ड 145 मधून एमआयएमच्या खैरुनिस्सा हुसैन विजयी झाल्यात। एमआयएमचा हा दुसरा विजय आहे। वॉर्ड 145 मधून एमआयएमच्या खैरुनिस्सा हुसैन या विजयी झालेल्या आहेत। आतापर्यंत 2 जागांवर एमआयएमला मुंबई महापालिकेत विजय मिळालेला आहे। वॉर्ड 145 मधून एमआयएमच्या खैरुनिस्सा हुसैन या विजयी झालेल्या आहेत। मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप बनताना दिसतोय। महायुतीचे 102 ठिकाणी उमेदवार आघाडीवर असताना आपल्याला बघायला मिळत आहे। 69 ठिकाणी ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। भाजप आणि त्याचबरोबर शिवसेना युबीटी या दोन्ही पक्षांमध्ये 15 ते 16 जागांचा फरक आहे। त्याचबरोबर महायुती म्हणून भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसते। 102 जागांवर महायुतीचे उमेदवार। मोठी बातमी सौरभ आपल्याकडे येते ती म्हणजे योगिता गवळींचा पराभव झालाय। मुंबईत अरुण गवळीच्या मुलीचा पराभव झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच अरुण गवळीच्या मुलीचा पराभव झालाय। सिद्धार्थ शिरसाट विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। शिरसाटांची दोन्ही मुलं विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगरातलं हे चित्र आहे। संभाजीनगरात संजय शिरसाटांनी गड राखल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण सिद्धार्थ शिरसाट विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। शिरसाटांची दोन्ही मुलं सध्या विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। घराणेशाहीचा आरोप संजय शिरसाट यांच्यावर झालेला होता, पण संभाजीनगरात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना तिकीट दिलेलं होतं। मुलगा आणि मुलगी दोघंही निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यातले सिद्धांत शिरसाट, संजय शिरसाट यांचे चिरंजीव आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। कारण त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत आणि सिद्धांत शिरसाट यांना मिळालेली मतं यातला फरक वाढत चाललाय। तर पुण्यामधली एक अपडेट आहे, भाजप 52, राष्ट्रवादी 5 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। तर काँग्रेसचे 3 उमेदवार हे आघाडीवर आहेत। मुंबईत वॉर्ड 36 मध्ये भाजपचे सिद्धार्थ शर्मा विजयी झाले। तर यावेळी विजयी उमेदवार एकच जल्लोष करत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। जवळपास मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा इथं निकाल लागलेला आहे, विजय झालेला। अहिल्यानगरचं चित्र आपण पाहतोय। अहिल्यानगरात भाजप 15 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 8 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा इथं मिळायचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मनसेला अद्याप खातं उघडता आलं नाहीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा इथं खातं उघडता आलेलं नाहीये। काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे, तर इतर पक्षाला 4 जागेवर आघाडी मिळताना आपल्याला या चित्रांमधून पाहायला मिळतंय। अहिल्यानगर जर आपण पाहिलं तर 15 जागांवर भाजप इथं आघाडीवर आहे। अहिल्यानगरमध्ये 15 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। शिवसेनेचे 8 ठिकाणी, राष्ट्रवादीचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत। शिवसेना युबीटीचा 1 आणि काँग्रेसचा 1 आणि इतर 4। तर वॉर्ड 145 मधून एमआयएमच्या खैरुनिस्सा हुसैन विजयी झालेल्या आहेत। एमआयएमच्या पारड्यात दुसरा विजय मुंबईकरांनी टाकलेला आहे। वॉर्ड 145 मधून खैरुनिस्सा हुसैन या विजयी झालेल्या आहेत। मुंबईतली एकूण आकडेवारी आपण बघितली तर 227 जागांपैकी 102 ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। मुंबईत वॉर्ड 103 मध्ये भाजपच्या हेमलता गाला विजयी झालेल्या आहेत। मुंबईत वॉर्ड 103 मधून भाजपच्या हेमलता गाला विजयी झालेल्या आहेत। मुंबईतून वॉर्ड 103 मधून भाजपच्या हेमलता गाला विजयी झालेल्या आहेत। 227 पैकी 102 ठिकाणी महायुतीचे उमेदवार मुंबई महापालिकेत आघाडीवर आहेत। 69 ठिकाणी मनसे आणि शिवसेना युबीटीचे उमेदवार आघाडीवर आहेत। 12 ठिकाणी काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर इतर 8 यामध्ये 2 एमआयएमचा देखील समावेश आहे। तर मुंबईत एमआयएमनं आतापर्यंत 2 जागा जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एमआयएमच्या आतापर्यंत 2 जागा। मुंबईत वॉर्ड 103 भाजपच्या हेमलता गाला विजयी झाल्याची मोठी अपडेट आपल्याकडे येते। मुंबई प्रभाग 73 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोणार रावत विजयी झाल्याचं कळतंय। तर 87 ठाकरेंच्या शिवसेनेच्या पूजा महाडेश्वर विजयी झाल्याचं कळतंय। तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। तर भाजपच्या हेमलता या सुद्धा विजयी झालेल्या आहेत। आता एक मोठी बातमी आहे, अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसलेला
बातमी येते फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती पराभूत झालेले. काँग्रेसचे संजय शिरभाते इथं विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ पराभूत झालेले आहेत. अमरावतीत भाजपला मोठा धक्का. फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती हे पराभूत झाले आहेत. त्यांचा पराभव केलाय काँग्रेसचे संजय शिरभाते यांनी. त्यामुळे अमरावती भाजपला एक मोठा धक्का या पराभवाच्या रूपानं बसलाय. अमरावतीत भाजपला मोठा धक्का. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचारासाठी आलेले होते. त्यांनी सभा घेतली होती. मोठा रोड शो देखील घेतला होता. जवळपास 10 किलोमीटरचा हा रोड शो होता. पण तरी फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती हे पराभूत झाले आहेत 800 मतांनी. मुंबईत वॉर्ड 103 मधून भाजपच्या हेतल गाला विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड 103 मधून भाजपच्या पदरात आणखी एक विजय पडलाय. भाजपच्या उमेदवार हेतल गाला या वॉर्ड 103 मधून विजयी झाल्या. संभाजीनगरमध्ये भाजपनं खातं उघडलेले. भाजप उमेदवार विजय औताडे विजयी झालेले. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. वॉर्ड क्रमांक 2 मधून औताडे हे विजयी झाल्याचं कळतंय. ही सगळ्यात मोठी बातमी. संभाजीनगरात यावेळी भाजपनं खातं उघडलेले. संभाजीनगरमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. भाजपच्या उमेदवार विजय औताडे विजयी झालेले आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मधून औताडे विजयी झालेले आहेत. त्यामुळे भाजपने जालना महापालिकेत आपलं खातं उघडलेलं आहे. तर संभाजीनगरमध्ये भाजपने खातं उघडलंय. भाजप उमेदवार विजय औताडे विजयी झालेले आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मधून औताडे विजयी झालेले आहेत. मुख्य लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशी आहे. तर अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसलाय. फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती हे पराभूत झालेले आहेत. काँग्रेसचे संजय शिरभाते 800 मतांनी विजयी झालेले. तर मुंबईमध्ये अरुण गवळींच्या मुलीचा पराभव झालाय. योगिता गवळी यांचा पराभव झालेला आहे. कुठल्याही पक्षाकडून लढण्यास त्यांनी नकार दिलेला होता. अरुण गवळींच्या मुलीचा पराभव यात झालेला आहे. अगदी सौरभ, आपण जर पाहिलं तर शिंदेनं मुंबई महानगरपालिकेत हा खरं तर मोठा धक्का एक बसलेला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच वायकरांची मुलगी तिचा पराभव झालेला आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सदा सरवणकर यांचे पुत्र सुद्धा इथं पराभूत झालेले आहेत. शिंदेनं खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय. तर तिथेच अमरावतीत हा भाजपला पण मोठा धक्का मानला जातोय. मुंबईत एकनाथ शिंदेंना हा धक्का आहे. खरं तर खासदाराची मुलगी जी आहे ती पराभूत झालेली आहे. वायकरांची मुलगी दीप्ती वायकर, समाधान सरवणकर पराभूत झालेला आहे. आणि हा शिंदेंना खरं तर खूप मोठा धक्का सध्या मानला जातोय. मुंबईत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलेला आहे दीप्ती वायकर आणि समाधान सरवणकर यांच्या रूपानं. कारण 2 महत्वाचे नेते आहेत, रवींद्र वायकर आणि सदा सरवणकर शिवसेनेचे. पण दोघांचेही म्हणजे रवींद्र वायकरांची मुलगी आणि सदा सरवणकरांचा मुलगा दोघंही पराभूत झाले आहेत या निवडणुकीत. शिंदेचे 2 मोठे शिलेदार मुंबईत पराभूत झालेले आहेत. दीप्ती वायकर, रवींद्र वायकरांची मुलगी, समाधान वायकर, समाधान सरवणकर, सदा सरवणकरांचा पुत्र, दोन्ही शिलेदार जे ते पराभूत झाल्याचं कळतंय. शिंदेचे 2 मोठे शिलेदार मुंबईत पराभूत झालेले आहेत. संभाजीनगरमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. 1 जागा भाजपला आता मिळालेली आहे. भाजप उमेदवार विजय औताडे विजयी झालेले आहेत. अन्य जागांवर मतमोजणी सुरू आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधून औताडे विजयी झालेले आहेत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये पहिली जागा भाजपला मिळालेली आहे. संभाजीनगरमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलं आहे. महत्वाची निवडणूक आहे संभाजीनगरची. कारण शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतरची पहिली निवडणूक होते आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष संभाजीनगरमध्ये आहे. MIM फॅक्टर सुद्धा आहे. बराच राडा तिथल्या MIM मध्ये सुद्धा बघायला मिळाला होता. तर अमरावतीमध्ये फडणवीसांचे मामे भाऊ पराभूत झालेले आहेत. मुंबईत शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर या विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड 35 मधून वर्षा टेंबवलकर या विजयी झाल्या आहेत. मुंबई शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर विजयी झाल्याचं कळतंय. ही सगळ्यात मोठी बातमी. शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड 35 मधून वर्षा टेंबवलकर या विजयी झालेल्या आहेत. आता आपण जर पाहिलं तर निकाल हाती येत आहेत. निकाल जवळपास स्पष्ट होत असल्याचं पाहायला मिळतंय. 29 महानगरपालिकांचे वेगवान निकाल तुम्ही झी 24 तासवर पाहताय. मुंबईत सुद्धा वेगवान निकाल लागतायत. कोण विजयी झालंय, कोण पराभूत झालंय याचं प्रत्येक अपडेट झी 24 तास तो वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड 35 मधून वर्षा टेंबवलकर या विजयी झालेल्या आहेत. मुंबईत शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर यांचा विजय झालेला आहे. पुण्यात भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. पुण्यातून ही सगळ्यात मोठी बातमी. अनिल टिंगरे, अश्विनी भंडारे,
संगीता दांगट हे विजयी झालेत. राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे विजयी झालेल्या आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय.